आज आपण चाललो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर। किल्ल्यावरील असलेल्या भगवती देवीच्या मंदिरामुळे ह्या किल्ल्याची भगवती किल्ला म्हणूनही ओळख आहे। बहमनी काळात बांधलेल्या या किल्ल्याचे अधिपत्य सर्वप्रथम आदिलशहाकडे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे, त्यानंतर कान्होजी आंग्रे व शेवटी पेशव्यांकडे गेले। बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात भारत सरकारने रत्नदुर्ग शिवसृष्टी उभारली आहे। यामध्ये शिवकालीन गाव, जलदुर्ग, डोंगरी किल्ले, युद्धनौका यासोबतच बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृती आहेत। किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये भारत सरकारचे रत्नागिरी दीपगृह व त्या शेजारीच हवामान खात्याचा अंदाज वर्तविणारे रडार बसविण्यात आलेले आहे। येथून जवळच रत्नागिरीचे मत्स्यालय आहे। तेथील बोटिंगचा आनंद अनुभवत पुढे आरेवारेच्या दिशेने निघालो आणि आरेच्या या समुद्रकिनारी बच्चे कंपनी सोबत धमाल मस्ती करून या सहलीची सांगता केली।